नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली मधुभाऊंना सांगतात की आपल्याला आश्रमामध्ये जायचं आहे. पुन्हा त्या रात्री काय घडलं होतं हे सांगा. आता त्यांचं हे बोलणं सगळं प्रिया चोरून ऐकत असते आणि तिला मनातून भीती वाटते की पुन्हा तिथं गेल्यानंतर यांना नवीन काही क्ल्यू सापडला तर. त्यापेक्षा मला त्यांना आश्रमामध्ये जाण्यापासून थांबवायला पाहिजे. आणि काय करावं म्हणून तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. ती स्वतःशीच म्हणते की आता बघा, उद्या तुम्ही कसे काय आश्रमामध्ये जाताना तेच बघते मी. आता मधुभाऊसुद्धा म्हणतात की मी यायला तयार आहे. इकडे अश्विन झोपल्यानंतर प्रिया हळूच उठते आणि तिच्याकडचा सोन्याचा हार घेऊन ती मधुभाऊंच्या खोलीमध्ये जाते. मधुभाऊ देखील झोपलेले असतात. ती गुपचूप तो हार त्यांच्या बॅगेमध्ये टाकते. मधुभाऊ तितक्यात कूस बदलतात आणि प्रिया खाली लपते. मात्र लपताना तिचं जोरात डोकं त्या बेडवरती आपटतं. ती मनातच म्हणते की हा म्हातारा झोपेतसुद्धा घाबरतोय मला, आणि ती गुपचूप तिथून निघून येते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळेजण नाश्ता करत असतात तेव्हा प्रिया रडतच येते. माझा हार सापडत नाही आहे, जो तुम्ही मला लग्नामध्ये दिला होता तो. आता सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्यच वाटतं. तेव्हा प्रिया म्हणते की मला तो हार हवा आहे, कारण तो फक्त हार नव्हता, त्याची किंमत माझ्यासाठी खूप काही होती. कारण तो तुम्ही मला लग्नात दिला होता. तो तुमचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, तुमचं प्रेम आहे. प्रताप आणि कल्पना तिला समजावतात. तन्वी म्हणते की काही नाही, मला माझा हार हवा आहे. मग त्यासाठी सगळ्यांच्या रूमच्या झडते जरी घ्यावी लागली ना तरीसुद्धा चालेल, ते देखील नाईलाजानेच. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, तुला आता असं वाटत असेल की हार आम्ही घेतला आणि त्या हार विकून आम्ही आमचा संसार करतोय, असंच आहे ना. तेव्हा पूर्णाजी अर्जुनला गप्प बसायला सांगते. काहीही बोलू नकोस, असा कोणी विचार करत नाही, तुलाही माहिती आहे. विमलसुद्धा म्हणते 1000 रुपये जरी सापडला तरीसुद्धा तो मी पूर्णाजी किंवा वहिनीकडे देते, पण हा तर हार आहे, सापडला असता तर मी नक्की दिला असता. आता कल्पना म्हणते की सगळ्यांच्या रूमची झडती घेऊयात. अर्जुनला ही गोष्ट मान्य नसते. मात्र सायली म्हणते की सगळ्यांसाठी एकच नियम असायला हवा आहे. तुम्ही घ्या झडती, आमची काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर चल प्रिया, तू आमच्यासोबत चल. तेव्हा अर्जुनला अचानक क्लिक होतं की त्याचा इन्व्हेस्टिगेशन बोर्ड तर समोरच ठेवलेला आहे. अर्जुन खोलीमध्ये जाताना सायलीला खुणावतो आणि सायली लगेचच प्रियाला त्याच ठिकाणी थांबवून ठेवते आणि मुद्दाम बोलते की काय गं, तुला हा तमाशा करायचा होता ना, तुला माहिती ना आमच्या रूममध्ये काहीच नाही आहे, तरीसुद्धा तू मुद्दाम त्रास द्यायला हे सगळं करतेस ना. तेव्हा प्रिया म्हणते की मी मुद्दाम का करू, मला फक्त माझा हार हवा आहे. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, बघ तुला काय बघायचं ते, पण तुला काहीच सापडणार नाही. अर्जुन म्हणतो बघ आता तुला काय सापडतंय का काय. तेव्हा तन्वी सगळे कबर्ड्स वगैरे चेक करून घेते, मात्र तिला कुठेच काही सापडत नाही. ती फाईल देखील उचकू लागते. मग तेव्हा अर्जुन म्हणतो काय गं, तुला हार शोधायचा आहे की फाईल शोधायची आहे. तेव्हा तन्वी मनातच म्हणते की अरे, यांनी केसबद्दल काहीच इथं लपून ठेवलं नसेल का, यांना काहीच भीती वाटत नाही, किती बिंदास वाटतायत हे. आता तन्वी इकडे इकडे पाहू लागते. तेव्हा सायली म्हणते काय गं, आता भिंतीसुद्धा फोडून पाहायच्यात का. तेव्हा अर्जुन खूपच हसतो आणि तन्वी रागातच तिथून निघून जाते. आता सर्वांच्या खोल्या तपासल्या तरीही कोणाच्याच खोलीत काहीच सापडत नाही. तेव्हा प्रिया म्हणते की सगळ्या कुठं खोल्या तपासल्यात, अजून आउट हाऊस तपासायचं राहिलं आहे. तेव्हा सायली रागातच म्हणते तुला कळतंय का तू काय बोलती असते. आउट हाऊसमध्ये मधुभाऊ राहतात आणि तू सरळ सरळ त्यांच्यावरती आरोप करतेस. अर्जुनला सुद्धा खूप राग येतो. मधुभाऊंच्या खोलीची झडती होणार नाही, कारण ते आपल्या घरामध्ये पाहुणे आहेत असं तो ठामपणे सांगतो. मात्र पूर्णाजी म्हणते अर्जुन, तुझी बायको म्हणाली होती ना की सगळ्यांसाठी सारखाच नियम, मग तिचं तरी ऐक, आमचं तर तू ऐकतच नाहीस. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, बघा तुम्हाला काय तपासायचं असेल ते. प्रिया मनातून खूपच खुश होते. अरे वा सायली, तू तर तुझ्या बापाला घराबाहेर काढण्याचं तिकीटच दिलंस मला. आता सगळेजण मधुभाऊंच्या खोलीत येतात. सायली सांगते की मधुभाऊ, प्रियाचा हार शोधत आहोत आम्ही आणि सगळ्यांच्या खोल्या चेक करून झाल्या, फक्त तुमची खोली चेक करायची राहिली आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की करा ना, काय चेक करायचं ते करा, मी काही तुमच्यापेक्षा वेगळा आहे का. तेव्हा तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया मधुभाऊंची सगळी खोली तपासते, कपाटातील एक ना एक वस्तू चेक करून पाहते आणि शेवटी ती बॅग उचकायला घेते आणि बॅगमध्ये तो हार तिला सापडतो. ती म्हणते मधुभाऊंच्या बॅगमध्ये माझा हार सापडला आहे. आता सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो, पण प्रिया मात्र मनातून खूप खुश असते, कारण हार तर तिनेच ठेवलेला असतो, त्यामुळे हार तिथं सापडणार हे तिला अपेक्षितच होतं. सायली अर्जुन प्रियाचा डाव लगेच ओळखतात. मात्र आता
मधुभाऊंची या चोरीच्या आरोपातून सायली अर्जुन कसे काय मुक्तता करणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.